सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यावं या मताचं मी आहे। त्यामुळं देशाचं सुद्धा एक चांगलं विजन तयार होतं आणि देशाला आणि देशात वेगवेगळ्या काम करणाऱ्या पक्षांना सुद्धा एक चांगली माणसं मिळतात। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तूर आणि परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ आणि निष्ठावंत आणि विचाराशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। मध्यंतरी बऱ्याच लोकांनी पक्ष सोडल्यानंतर पक्ष संपला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता। निमित्त होतं पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते ते आता कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नाथाजी दादा पाटील यांच्या सत्कार समारंभाचं। वाजपेयींनी पण हे सगळे आमचे आदर्श आहेत। आज एक एक त्यांनी सांगितलेलं वाक्य जर ऐकलं तर अंगावर शहारे उभे राहतात। आपण अटलजींचे भाषण नूतन जिल्हाध्यक्ष माननीय नाथाजी दादा पाटील यांचं सुद्धा आज इथे स्वागत। हे सगळे निष्ठावान आहेत म्हणून इथे जमलेले आहे। आता गेली 4-5 वर्ष हे सगळे कार्यकर्ते मूळ रचनेतून बाहेर होते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेली साहेबांना आदरणीय पंतप्रधानांना मौत का सौदागर म्हणून हिनवलं गेलं होतं। तेही त्यांनी स्वतःच्या अंगावर झेललं। स्वतःच्या कुटुंबाची वाताहत झाली। ज्या पंतप्रधानांच्या आईचं पार्थिव महानगरपालिकेच्या गाडीतून गेले। भारत मातेचा जयघोष केलेला चांगला। पुन्हा एकदा सगळ्यांनी हात उंच करून आपण जयघोष करायचा आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीच्या उत्तूर विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी जो उत्तूर विभागातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि माझी जिल्हाध्यक्ष पदावरती निवड झाली त्याबद्दल माझा सत्कार। माझ्याबरोबरच संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या सदस्यांचा सत्कार। हे फोटो श्रीपतराव किंवा हे फोटो अभिनंदन स्वागत हे फोटो ज्यांना वाटते की या परिसरातली भारतीय जनता पार्टी संपली त्यांना हे फोटो पाठवून द्या। भारत